नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. दर्शक हो, आत्तापर्यंतच्या सर्व मुलाखतींमध्ये आपण आपल्याच सारख्या सामान्यातल्या पण असामान्यत्व असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख इथे करून दिली आणि आपल्या भेटीला असेच सामान्यातले असामान्य व्यक्ती आपल्या भेटीला आले. काहीतरी कर्तृत्व, काहीतरी वेगळेपणा ज्यांनी करून दाखवलेला आहे अशा व्यक्ती आपल्याला इथे भेटीसाठी येत असतात. तसंच व्यक्तिमत्व आजही गोवा दूरदर्शनच्या या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करते, डॉक्टर सुशांत तांडेल यांचं. नमस्कार सर. पणजी दूरदर्शनच्या कार्यालयात आपलं हार्दिक स्वागत. सरांबद्दल विशेष ओळख सांगायची म्हणजे सर हरमल पेडणे येथील आहेत आणि अतिशय खडतर असं जीवन, आर्थिक परिस्थिती अडचणी असताना शिक्षण पूर्ण केलं आणि अवघं 12वीचंही शिक्षण पूर्ण होतंय की नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जिद्दीने, धैर्याने 2 विषयांमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर शिक्षण क्षेत्रातली अत्युच्च पदवी, ज्याला आपण विद्यावाचस्पती म्हणजेच PhD म्हणतो, तीही त्यांनी संपादित केली. त्यांना पर्यटनाची आवड आहे. योग शिक्षक म्हणून डॉक्टर सुशांत हे प्रसिद्ध आहेत. अनेक गावागावांमधून योग शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी पहाटे 3:30-4 पासून सर प्रवास करत असतात आणि त्यानंतर अगदी पेपर बॉयपासून त्यांच्या अर्थार्जनाला झालेली सुरुवात, त्यानंतर काणकोणमध्ये एका वसतिगृहामध्ये त्यांनी कार्यवाहक म्हणूनही भार सांभाळला आणि आता सरकारी सेवेमध्ये ते सेंट्रल लायब्ररी इथे क्युरेटर म्हणून आपली सेवा बजावत आहेत. हा सगळा त्यांचा शिक्षणापासून सुरू झालेला खडतर आणि काटेरी मार्गावरचा प्रवास आणि आज अशा अत्युच्च स्थानावर सर आहेत. तर या सर्व गोष्टी सांभाळत असतानाच सरांचं वैशिष्ट्य जे आपल्या दर्शकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या कुटुंबाबरोबर आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर आपण सगळेच जण कुठेतरी फिरायला, पर्यटनाला जात असतो. पण सरांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी त्यांच्या 4-5 सहकाऱ्यांना सोबत घेऊन एक संस्था स्थापन केली की जी संस्था गोव्यातील वयस्कर मंडळींना तीर्थाटन करून घेण्याचं, घडवण्याचं कार्य करत आहे. अतिशय वयस्कर मंडळींना कोणीही आपल्यासोबत सहसा शक्यतो लांब किंवा तीर्थक्षेत्री नेण्यामध्ये तयार नसतात. पण सरांची ही जी टीम आहे तर त्यांनी आपल्या या टीममार्फत या सगळ्या गोमंतकीय ज्येष्ठ व्यक्तींना अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ केल्या. तर आता आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. डॉक्टर सुशांत तांडेलजी, नमस्कार सर. नमस्कार. जसं आपण सुरुवातीलाच तुमच्या परिचयात सांगितलं तसं सुरुवातीचाच शिक्षणापासूनचा तुमचा खडतर प्रवास आणि घरची आर्थिक परिस्थिती, तर मग यामध्ये शिक्षणापर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला हे आम्हाला सगळ्या दर्शकांना सांगा. ओके. मुळात बालपण खूप खडतर गेलं. पराकोटीच्या गरीब कुटुंबात मी जन्माला आलो आणि त्यातच अगदी 3रीत असताना बाबा वारले. घरात अर्थार्जनाचं साधन कोणतंच नसल्यामुळे आई रोजंदारीवर बाहेर जाऊ लागली. त्यानंतर घरचं काम सगळं मी आणि माझा भाऊच करायचो. जेवण करण्यापासून, भांडी धुण्यापासून, विहिरीचं पाणी आणण्यापासून, कपडे धुण्यापासून ते सगळंच आम्ही करायचो. त्यामुळे बालपण कधी आलं कधी गेलं ते कळलंच नाही. पण जाता जाता बरंच काही शिकून गेलं. परिस्थितीला कसं जावं सामोरं हे बाळकडू बालपणीच मिळत गेलं. त्यानंतर शिक्षण घेताना खूप कठीण गेलं. आर्थिक काहीच, जिथं 5 पैशाची चॉकलेट घ्यायला परिस्थिती नव्हती तिथं शिक्षणाचं खूप कठीण गेलं. पण कोणी मदत केली समाजातनं आणि 12वीपर्यंत पोचलो. पण तोपर्यंत गळ्यापर्यंत आलेलं. आणखी पुढे शिक्षण होणार नाही हे जवळजवळ काळ्या दगडावरची रेगच होती. कारण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या, तळमळणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या, प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आईला मदत करणं हे माझं त्यावेळी कर्तव्य होतं. आणि त्यामुळे मी ऑलमोस्ट ठरवलेलं की आता 12वी पुढे शिक्षण जमणार नाही, खात्रीपूर्वक होतं. त्यामुळे कुठलं तरी छोटं मोठं काहीतरी करून अर्थार्जन करावं. पण त्याचवेळी एका जीवनात एक देवदूत आले. 12वीचा माझे वर्ग शिक्षक जे आपल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आलेले कारण त्यांच्या ती प्रथा होती की जे मुलं आपल्या वर्गात आहेत त्यांच्या प्रत्येकाच्याच घरी जाऊन त्यांचा अंदाज घ्यावा, कशी अभ्यास करतात, काय वातावरण आहे, काय कुटुंबाची परिस्थिती आहे. ते माझ्याही घरी पोचलेले आणि त्यांनी माझी परिस्थिती पाहिली आणि मला शेवटी विचारलं परीक्षेच्या थोडे दिवस आधी की तू 12वी नंतर काय करणार.
मी म्हटलं सर शिकायची खूप इच्छा आहे भरपूर, पण ते अशक्य आहे, कारण ते शक्यच नाही. त्यामुळे आता लगेच 12वी झाल्यानंतर काहीतरी छोटं मोठं काम करणार आणि घरच्या कामाला मदत करणार. त्याने म्हटलं की जर काहीही करायची तुझी इच्छा आहे शिकण्यासाठी तर माझ्या घरी तू परीक्षा रिझल्ट झाल्यावर ये. मी विचार केला, काय विचार करणार त्या वयात, पण केला जे काय जमलं तसं. आणि रिझल्ट आल्याबरोबर सरांच्या घरी गेलो. सरांनी सांगितलेलं कसं यायचं ते. आणि खरं म्हणजे मी हरमलला आणि सरांचं घर पणजीत. तिथून हरमलवरून पणजीत येवणे 4 आणि 8 अशी तिकीट होती बसमध्ये, तेवढेसुद्धा पैसे नव्हते. त्यामुळे हरमलवरून त्या दिवशी मी प्रत्येकाची लिफ्ट मागत आलो. हरमल ते शिवोली एक लिफ्ट घेतली, शिवोली टू म्हापसा घेतली, म्हापसा तू अशी स्कूटर मोटरसायकल लिफ्ट घेत सरांच्या घरी पोचलो. आणि सरांनी मला सांगितलं, वहिनीशी ओळख करून दिली आणि म्हणाले की आपल्या माऊस भावाला बोलवलं आणि म्हणाले की याचं ॲडमिशन धेंपे कॉलेजमध्ये घेऊन दे. सरांनी स्वतः पैसे दिले आणि माझं ॲडमिशन घेऊन दिलं. आणि तिथून पुढे मला स्वावलंबनाने मी शिक्षण घ्यावं असं त्यांची इच्छा होती. आणि त्यामुळे त्यांनी मला एक पार्ट टाईम अर्धवेळ नोकरी मिळवून दिली. आणि त्याच मदतीनं, त्याच प्रेरणेनं मी पुढे शिक्षण घेत गेलो आणि PhD पर्यंत पोचलो. आणि हे जे माझे जीवनातील ज्यांनी खरा मार्ग मला दाखवला ते देवदूत म्हणजे श्री दिलीप बेतकेकर सर. त्यांच्याच आत्तापर्यंत मी जो काय आहे तो केवळ त्यांच्यामुळे. खरंच आहे, आपण सगळंच गोमंतकीय त्यांना ओळखतो आणि कायमच त्यांनी सर्वांनाच सहकार्याचा हात दिलेला आहे आणि त्याची जाण तुम्ही ठेवलेली आहे, ही तुमचं खरंच श्रेष्ठत्व. पण तरीसुद्धा आर्थिक विवंचना, आर्थिक अडचणी होत्या. 2 विषयांमध्ये ग्रॅज्युएशन, विद्यावाचस्परीपर्यंतचा जो काही प्रवास आहे तो कसा पूर्ण केलात? त्यानंतर अर्धवेळ जी नोकरी होती सरांनी मिळवून दिलेली छोटीशी पणजीतल्या भाटे बुक स्टॉलमध्ये, तिथं मी न्यूजपेपर सकाळचे लोकल न्यूजपेपर आणि संध्याकाळचे मुंबईवरून येणारे न्यूजपेपर वाटायचो. सायकलवरून सगळ्या पणजीमध्ये घालायचो आणि मधल्या वेळेत दुपारच्या वेळी धेंपे कॉलेजमध्ये जायचो. आणि त्याच्यापूर्वी सकाळचा जो वेळ मिळायचा त्यांचं बुक स्टॉल होतं छोटंसं, ते स्वतः एक भाटे बुक स्टॉल चालवायचं आणि नदीकाठी एक बुक स्टॉल होतं, ते मग मी पाहायचो तिथून. आणि अशा प्रकारे तिथून थोडा आर्थिक थोडंसं हातभार लागला माझा मलाच. आणि तिथून जे शिक्षणाला प्रारंभ झाला आणि ते पुढे चालत गेलं. अशा प्रकारे स्वतः स्वावलंबनाने जे सरांनी धडा घालून दिला त्याप्रमाणे ते शिक्षण होत गेलं. त्याच्यानंतर 2दा ग्रॅज्युएशन, 2दा पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD पर्यंत ऑटोमॅटिक सगळं चालत होत गेलं. पण जसं आत्ता तुम्ही उल्लेख केला, पेपर बॉय म्हणून तुम्हाला सुरुवातीला काम करावं लागलं, त्यानंतर तुम्ही पुढारी किंवा अन्य पेपरमध्ये वार्ताहर म्हणून, पत्रकार म्हणून सुद्धा तुम्ही तुमची सेवा बजावली. तो प्रवास कसा होता? ओके, ज्यावेळी ग्रॅज्युएशन झालं त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की एक अनाथ मुलांचा आश्रम आहे, त्याच्याबद्दल नंतर बोलू आपण पाहिजे तर. पण तिथं 1 वर्षाची सेवा दिल्यानंतर मला वाटलं की आता माझ्यासाठी, माझ्या पोटासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून पणजीत परत आलो, काणकोणला गेलेलो, तिथून पणजीत आलो. आणि पोटाचा मोठा प्रश्नच होता, कारण त्याच्याशिवाय पुढे चालणार नव्हतं. आणि त्यावेळी संघाच्या RSSचे एका पदाधिकाऱ्याने मला सांगितलं की नाईट स्कूल आहे पणजीमध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्ट्रक्शन नाईट स्कूल, कॅफे भोसलेजवळ, तिथं आहे शिक्षकाचं, अर्धवेळ शिक्षकाची नोकरी करशील का? मी म्हटलं हो, प्रयत्न करेन. इंटरव्ह्यूला गेलो, तिथले पदाधिकारी चांगले होते, त्यांनी माझा प्रामाणिकपणा पाहिला, कष्ट पाहिले आणि म्हणाले ये बाबा. अर्धवेळ इंटरव्ह्यूला पास झालो आणि तिथं नाईट स्कूलमध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 9:30-10पर्यंत शिकवू लागलो. नंतर 10वीचा वर्ग शिक्षक सुद्धा झालो. पण पूर्ण दिवस खाली होता माझ्याकडे. हे संध्याकाळचं 6 नंतर. मग दिवसभर काय करणार, कारण काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे मी सकाळचा मी पूर्ण दिवस होता, त्यावेळी ठरवलं की काहीतरी करावे. आणि त्याच कालावधीत दैनिक सकाळ म्हणून वृत्तपत्र होतं त्यावेळी. त्या वृत्तपत्रामध्ये एक ॲडव्हर्टाईज आली की पणजी कार्यालयात प्रशिक्षणार्थी बातमीदार पाहिजे म्हणून. मला वाटलं चला प्रयत्न करून बघूया. मी अप्लाय केलं, रिप्लाय आल्यानंतर मला कोल्हापूरला बोलवलं. त्यांचे मुख्य संपादक कोल्हापूरला होते. त्यांनी इंटरव्ह्यू घेतली आणि त्यांनाही काय कोणास ठाऊक आवडलं. मी लगेच विदिन 1 मंथ मला तिथं प्रशिक्षणार्थी बातमीदार म्हणून कामाला रुजू करून घेतलं. सो सकाळची वेळ तिथं जायची, रात्रीची वेळ इथं जायची. प्रशिक्षणार्थी बातमीदार म्हणून मी तसं 6 महिनेच काम केलं. पण लगेच मला दैनिक पुढारीमध्ये पूर्ण वेळ क्रीडा प्रतिनिधी म्हणून एक काम मिळालं. मग पूर्ण पुढची 6 वर्ष सकाळचा पूर्ण दिवस पत्रकारिता क्षेत्रात क्रीडा प्रतिनिधी म्हणून आणि रात्री उशिरापर्यंत शिक्षक म्हणून हे असं करत गेलो. आणि हे करतानाच
ह्या 6 वर्षात ह्या 3-4 डिग्र्या घेऊन टाकल्या मी. पोस्ट ग्रॅज्युएशन इन लायब्ररी सायन्स, पोस्ट ग्रॅज्युएशन इन जनरल, MA, आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पहिली करावं लागलं. 2 ग्रॅज्युएशन एकच झालेलं, मग दुसरं ग्रॅज्युएशन आणि दोन्ही पोस्ट ग्रॅज्युएशन हे ह्या 6 वर्षात करून टाकले. खरंच जिद्द आहे पण, आणि त्यावेळेस तुमची चिकाटी होती, तळमळ होती की आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. म्हणजे परिस्थिती आपली कशी असली तरी, मार्ग खडतर असला तरी तुम्ही त्याच्यावर मात केलीत आणि शिक्षणही पूर्ण केलं. याच सगळ्या दरम्यान मला असं वाटतं काणकोण इथे जे वसतिगृह आहे तिथेही तुम्ही व्यवस्थापक म्हणून थोडे दिवस कार्य पाहिलं, तर तिथला अनुभव कसा होता? ओके, ज्यावेळी मी अंतिम वर्षात होतो BAच्या, त्यावेळेस संघाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक मोठे ज्येष्ठ अधिकारी मला म्हणाले, गोमंतकातले, काणकोणमध्ये आमचं एक वसतिगृह आहे जिथं अनाथ आणि गरीब मुलं आहेत, त्यांची जबाबदारी घेणारा कोणीतरी ग्रॅज्युएट झालेला मुलगा आम्हाला पाहिजे, आम्ही शोधतोय. त्याला आम्ही काही मानधन देऊ शकणार नाही, मोठासा पगार तर देऊच शकणार नाही, कारण आम्हीच असं कसं तरी लोकांची मदत घेऊन ते वसतिगृह चालवतो, आणि तू करावं 1 वर्ष तिथं सेवा द्यावी असं माझी इच्छा आहे, म्हणजे त्यांची इच्छा आहे असं त्यांनी म्हटलं. आणि मलाही वाटलं की कुणाच्या तरी मदतीनं समाजातले मी इथंपर्यंत शिक्षण घेतलेलं, कदाचित ही मला संधी आलेली असेल की जे मी ऋण आहे समाजाचं ते फेडण्याची कदाचित ही वेळ देवाने आणलेली आहे असं समजून मी लगेच ज्या दिवशी परीक्षा संपली, अंतिम वर्षाचे अंतिम पेपर, त्या दिवशी बॅग माझं तुटकंच होतं, त्याचं हँडलसुद्धा तुटलेलं, तसा घरी न येता फोंड्यातनं परस्पर मी काणकोणला गेलो आणि त्या काणकोणच्या वसतिगृहात 1 वर्ष पूर्ण त्या 40 मुलांबरोबर त्यांचा पालक आणि त्यांचा मालक किंवा त्यांचं सर्वस्व म्हणून 1 वर्ष काढलं त्यांच्याबरोबर. आणि खरं हे इतकं अवघड असतं मुलांचं, फक्त तुम्ही एक ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळत नव्हता तर वेळ प्रसंगी तुम्ही त्यांची आई झालात, वडील झालात, एखाद्या प्रसंगी तर तुम्ही त्यांना जेवूही घातलेलं आहे जेव्हा तिथे आचार्य उपलब्ध नव्हतात. तर तो सगळा जो काही अनुभव आहे तो निश्चितच तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडलाच, पण ती एक कलाटणी देणारा होता असं म्हणू शकतो आपण. आता हे सगळं करत असतानाच तुम्ही शिक्षक म्हणून संध्याकाळी कामावर रुजू होता नाईट स्कूलमध्ये, मग लायब्ररी क्षेत्रामध्ये म्हणजे थेट सरकारी नोकरीत, आणि ते सुद्धा कसं काय तुम्हाला एकदम संधी मिळाली? म्हणजे आधी कुठे प्रायव्हेट लायब्ररीमध्ये तुम्ही कार्यरत होतात की थेट सरकारी संधी असं मिळाले? सुरुवातीला ही जी मधली 6 वर्ष पणजीत काढली नाईट स्कूलमध्ये टीचर आणि वृत्तपत्रामध्ये प्रतिनिधी म्हणून, त्याच कालावधीत जे शिक्षण घेतलं त्याचा उपयोग झाला. आणि हळदोणा, बारदेश तालुक्यातील हळदोणा गावामध्ये सेंट थॉमस हायर सेकंडरी आहे, तिथं एक ॲडव्हर्टाईज आली की ग्रंथपाल पाहिजे म्हणून, आणि मी अप्लाय केलं आणि सुदैवानं तिथेही पास झालो आणि तिथं सर्वप्रथम ग्रंथपाल म्हणून मी प्रवेश केला. तिथं 3 वर्षात मी कन्फर्मही झालेलो, आणि 3 वर्षानंतर एक सरकारी ॲडव्हर्टाईज आली, सरकारी तंत्रनिकेतन डिचोलीला आहे, तिथं ग्रंथपाल पाहिजे म्हणून, तिथंही अप्लाय केलं. इथं कन्फर्म झालेलं, तिथं अप्लाय केलं. तिथे मोठी रांग होती मुलांची, पण एक्सपिरियन्स होता, धडपडी स्वभाव होता. प्रिन्सिपलांना आणि त्या कमिटीला वाटलं की घ्यावं, कदाचित मी त्यांना योग्य वाटलं, तिथं घेतलं. तिथं जाण्यापर्यंत सोपं होतं, क्वालिटीच्या बेजवर गेलेलो, मेरिटच्या बेजवर, पण इथून सोडणं मला कठीण झालं. ज्या हायर सेकंडरीत होतो तिथून सोडताना मला त्यावेळी 29,000 रुपये द्यावे लागले, कारण त्यांचं म्हणणं होतं आणि रूलही तसाच होता की आयदर 3 महिने तुम्ही नोटीस द्या किंवा 3 महिन्याचा पगार द्या. आणि माझ्याकडे 29,000 कुठले, माझ्याकडे काही नव्हते त्यावेळी, 1000भरसुद्धा रुपये नव्हते. पण त्यावेळी मग माझा एक मित्र होता हळदोणा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, त्याच्याकडे मी सांगितलं की बघ, मी जर इथं 3 महिने नोटीस दिली तर तो तिथला जॉब जाणार, कारण त्या प्रिन्सिपलने पहिलेच सांगितलेलं आहे की 10 दिवसाच्या आत तुझं होणार रुजू तर हो, नाही तर आम्ही दुसऱ्याला घेणार, 2 नंबरला कोण. त्यामुळे ते म्हणाले चल काही काळजी करू नको, आमची क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे तिथे अप्लाय करून घेतलं माझ्याकडनं, तिथून ते पैसे दिले, ते नेऊन त्या प्रिन्सिपलला दिल्या हायर सेकंडरीच्या, माझी मुक्तता करून घेतली आणि सरकारी नोकरीमध्ये 2001 साली मी पदार्पण केलं ग्रंथपाल. वा, सगळा प्रवासच जरासा वेगळा आहे, पण टप्प्याटप्प्याला जाणवतं की असं कोणीतरी मदत करणारं, कोणीतरी पाठीशी आपलं हवं असतं. आणि समाजालाही मी या निमित्ताने सांगू इच्छिते की कधीही आपल्याला कोणालाही मदत करायची जेव्हा संधी येते आणि आपली जेव्हा क्षमता असते तेव्हा नक्की आपण अशी मदत करावी. आपल्या छोट्याशा केलेल्या सहाय्याने कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. तर हा आपण याच्यातनं घेण्यासारखा संदेश आहे खरं तर. आणि यानंतर तुमचं मग घौडदौड सुरू झाली. आज सेंट्रल लायब्ररीमध्ये क्युरेटर म्हणून हे सगळं कार्य सांभाळत असताना अनेक चांगले उपक्रम तुम्ही सेंट्रल लायब्ररीमध्ये आणि गोव्यातल्या ज्या सरकारी लायब्ररीज आहेत, वाचनालयं आहेत, तिथेही घडवून आणलेत. एकंदरीतच गोमंतकांची किंवा गोमंतकीय लोकांची वाचनाबद्दलची आवड वाढावी म्हणून कुठले कुठले कार्यक्रम राबवले गेले?
मुळात गोमंतकीय आपले सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत, वाचनाच्या दृष्टीने उदंड नसला तरी नगण्यही प्रतिसाद नाही, बऱ्यापैकी प्रतिसाद आहे इथं, आणि तो वाढवणं ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने सेंट्रल लायब्ररीचा क्युरेटर म्हणून इतर सगळ्यांच्या सहकार्याने आणि ज्येष्ठांच्या आणि सगळ्यांच्या मदतीने गेली 2 वर्ष आम्ही 2 उपक्रम प्रामुख्याने राबवत आहोत. एक म्हणजे 4 भिंतीच्या बाहेर जाऊन, एरवी 4 भिंतीच्या आत राहून फक्त वाचक कधी येणार आणि वाट बघणारा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्या बाहेर जाऊन आम्ही वाचकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले, जेणेकरून वाचकांना बोलवून इथं त्यांचा सहभाग करून घेतला. विविध स्पर्धा, कार्यक्रम, उपक्रम सातत्यपूर्वक, कॉन्सन्ट्रेशन, सेंटर ऑफ अट्रॅक्शन किंवा सेंटर पॉईंट होता वाचक. ते जास्तीत जास्त आपल्या लायब्ररीमध्ये कसे येतील आणि त्याच्याही पलीकडे जाऊन शाळा आहेत, कॉलेज आहेत, महाविद्यालय आहेत, उच्च माध्यमिक विद्यालय आहेत, पूर्व प्राथमिकपासून उच्च माध्यमिक नव्हे तर युनिव्हर्सिटीपर्यंत जाऊन आम्ही वाचनाचं महत्त्व, आज पुस्तक वाचनापासून जनता खूप दूर चाललेली आहे, विद्यार्थी वर्ग, युवा वर्ग तर खूपच दूर चाललेला आहे. हे कसे पुन्हा एकदा वाचनाकडे बॅक टू ट्रॅक येतील त्याच्यासाठी त्यांना सातत्यपूर्वक मार्गदर्शन केलं की आजच्या काळात पुस्तक वाचनाचं काय महत्त्व आहे. इंटरनेटचा उपयोग करून घेता हरकत नाही, पण इंटरनेट किती रिलायबल आहे, कारण त्याच्यावर कोणीही कधी काही केव्हाही कुठूनही अपलोड करू शकतो. देअर इज नो गॅरंटी की ते खरंच बरोबर असणार. याच्या विरुद्ध जर तुम्ही पुस्तकाची मदत घेतली, मॅगझिनची मदत घेतली, वृत्तपत्राची मदत घेतली तर तिथं जे इन्फॉर्मेशन असेल ते ऑथेंटिक आहे, गॅरंटेड आहे, त्याला लिहिणारा जबाबदार आहे, लेखक आहे, संपादक आहे, त्यांची ती जबाबदारी असते. त्यामुळे जबाबदार व्यक्तीने लिहिलेले, जबाबदारीने लिहिलेले जे इन्फॉर्मेशन असतं ते लिखित स्वरूपात प्रिंटेड फॉर्ममध्ये, पुस्तकामध्ये आहे, वृत्तपत्रामध्ये आहे, मॅगझिनमध्ये आहे. त्यामुळे इंटरनेटवर पूर्णपणे डिपेंड न राहता तुम्हाला जर खात्रीला आहे, योग्य मार्गदर्शन करणारं, योग्य इन्फॉर्मेशन पाहिजे तर लायब्ररीच्या सान्निध्यात या, लायब्ररीचा उपयोग करून घ्या, पुस्तकांचा उपयोग करून घ्या. हे आम्ही सातत्यपूर्वक गेले वर्षभर गोव्याच्या कानाकोपऱ्यात शाळेत जाऊन, सगळ्या महाविद्यालयामध्ये जाऊन, सगळ्या प्राथमिक, पूर्व प्राथमिकमध्ये जाऊन सांगतो आणि त्याचा प्रतिसाद उत्तम मिळत आहे, उदंड मिळत आहे. पालक, शिक्षकच नव्हे तर हेडमास्टर, प्रिन्सिपलसुद्धा सांगतात की आमच्याही शाळेत या, असं मार्गदर्शन करून चला. आणि मला वाटतं वर्षभर या सगळ्या जोडीला तुम्ही काही उपक्रम म्हणजे स्पर्धाही राबवताय की ज्या स्पर्धांच्या माध्यमातून सेंट्रल लायब्ररीशी म्हणा किंवा वाचन संस्कृतीशी मुळात गोमंतकीय जोडले जात आहेत. अनेक शाळा तुम्हाला आता जॉईन होत आहेत आणि आमच्याही विद्यार्थ्यांना तुमच्या स्पर्धांमध्ये सहभागी करून घ्या म्हणून त्याही इच्छुक आहेत. तर असे खूप स्तुत्य उपक्रम खरं तर सेंट्रल लायब्ररी आणि सरकारी वाचनालयांमधनं तुम्ही केलेत आणि मला वाटतं की तुम्ही आल्यानंतरही खूप सकारात्मक बदल घडले एकंदर व्यवस्थापनामध्ये आणि सुशासन, प्रशासन चालणं ह्याच्यामध्ये सुद्धा. याचबरोबर जो महत्त्वाचा पैलू तुमच्या व्यक्तिमत्वाचा मला वाटतो म्हणजे तुमचं जे प्रतिष्ठान आहे की ज्ञानदीप प्रतिष्ठान, ज्या माध्यमातून तुम्ही ज्येष्ठांचं तीर्थाटन करता आहात, तीर्थक्षेत्री त्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी आणि एक संस्था सुरू केली आहे. तर त्या संस्थेविषयी आपल्या दर्शकांना थोडं सांगा. ओके. हे सर्व करत असताना मला मुळात फिरायची खूप आवड. जशी माझा पुस्तक वाचण्याचा छंद आहे तसंच भ्रमण करणं हे माझा खूप आवडीचा छंद आहे. त्यामुळे वेळ काढून जिथं जिथं शक्य आहे तिथं मी माझ्या मित्रमंडळींबरोबर जायचो. खास करून सचिवालयातील सेक्रेटरीएटमध्ये माझे जे मित्रमंडळी होते त्यांच्याबरोबर फिरायला जायचो. आणि असं करत असताना, आणि फिरायला म्हणजे नुसतं इथं तिथं नव्हे तर देवदर्शन जिथं होऊ शकतं तिथं मुळात जायचो आणि ते पाहताना इतर काही जवळपास मिळेल तेही पाहत होतो. हे करताना माझ्या लक्षात आलं की अनेक ठिकाणी अनेक वेळा अशा काही संस्था ज्येष्ठांना घेऊन येतात तीर्थयात्रेनं. अनेक राज्यांमधील अशा संस्था, त्यांच्या बसवर बॅनर दिसायचा, त्यांच्यासोबत लोकांसोबत तो बॅनर दिसायचा की तिथल्या राज्यामध्ये अशा काही संस्था आहेत, संघटना आहेत ज्या आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला स्वतःच्या जबाबदारीने घेऊन येतात. पैसे त्यांचे ज्येष्ठांचे, कारण जीवनभर कमावलेलं असतं किंवा मुलं देणारी असतात, पण त्या वयात त्यांना तीर्थयात्रा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांना तीर्थयात्रेला घेऊन त्यांचे ते संस्था, संघटनाचे पदाधिकारी यायचे. मोठं कार्य होतं ते. आणि आपल्या गोव्यात तशी संस्था, संघटना अजिबात नव्हती. त्यामुळे मी तिथून आल्यावर माझ्या मित्रमंडळीशी, त्यावेळी जे माझ्यासोबत होते पतंजली योग समितीच्या, त्या मोठ्या महत्त्वाच्या कोर ग्रुपला म्हटलं की असं आपण करू शकतो का गोव्यात, की गोव्यात अशी संस्था नाही जी ज्येष्ठांना पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना घेऊन जाऊ शकते. त्यांनाही तो कॉन्सेप्ट खूप आवडला. 8-10 जण एकत्र आलो, 5 जण एकदम फर्म झालो आणि एक ट्रस्ट आम्ही शेवटी अधिकृतरित्या व्हायला पाहिजे ते सगळं म्हणून ट्रस्ट निर्माण केला, त्याची नोंदणी केली आणि ज्ञानदीप प्रतिष्ठान ही संस्था
2014 साली म्हापसा येथे आम्ही स्थापन केले आणि 2014 ते 24 ह्या 10 वर्षात काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते गुवाहाटीपर्यंत सगळी महत्त्वाची तीर्थक्षेत्राने गोव्यातल्या 10,000पेक्षा जास्त ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठांना आम्ही नेऊन आणलो आणि त्यांचा आशीर्वाद भरभरून मिळाला. क्या बात आहे. 10 वर्षामध्ये एवढी भरारी म्हणजे खरंच. आणि मला तर असं वाटतं तुम्ही नेणाऱ्या प्रत्येक टीमकडनं, कारण ते सगळे ज्येष्ठ आहेत, त्यांचे अनंत आशीर्वाद तुमच्या सगळ्या टीमला लाभत असतील. कारण आता वस्तुस्थितीच खरंच अशी आहे की ज्येष्ठांना घेऊन कुठे परिक्रमा करायला जाणं किंवा हे थोडंसं रिस्की असतं, थोडी जबाबदारी असते. आणि आता जे आजार वगैरे आहेत, कोणाला शुगर आहे, प्रेशर आहे, मग हे सगळं सांभाळत असताना तुम्हाला अडचणी येतील किंवा हा विचार आला होता का जेव्हा तुम्ही स्थापन केलं हे? नक्की हे सगळं विचार केलेलंच आम्ही, पण देवावर विश्वास होता, कारण त्याचंच तर कार्य आम्ही करत होतो. अडीअडचणी येतील, प्रश्नपरीक्षा समस्याही येतील, पण प्रश्न परीक्षा आणि समस्याच नव्हे तर प्रत्यक्ष तुफानालाही समर्थपणे सामोरं जाण्याचे सामर्थ्य आपल्या रक्तातच आहे. गरज आहे ती केवळ आणि केवळ आपण ज्या तेजाच्या खाणीतील अनमोल रत्न आहोत त्या रत्नाला ओळखण्याची, त्या तेजाला ओळखण्याची. आणि हे तर पुण्यकार्य आम्ही करत होतो, त्यामुळे पूर्ण आम्ही विश्वास देवावर ठेवलेला आणि त्याच्याच कृपेने आत्तापर्यंत मोठ्या काही अडचणी आलेल्या नाही. छोट्या मोठ्या आल्या कधी कधी, तिथल्या तिथं जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, कोणाचं औषध उरलेलं घरी त्याचं औषधाची सोय करावी लागल्या, हे तर नित्याचंच असतं. पण मोठं काही देवाने परीक्षा घेतली नाही. जे काही केलं ते त्यांनी त्याच्यातनं आम्हाला सामोरं नीटपणे घेऊन गेलं पुढे. खरं आहे. आणि कुटुंबाला, लहान मुलांना नेणं सुद्धा एक वेळ सोपं, तरुण मंडळींनी जाणं सोपं, पण या ज्येष्ठ मंडळींना त्यांची सगळी जबाबदारी घेऊन, त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांना पूर्ण व्यवस्थित पुन्हा घेऊन येणं मोठ्या जबाबदारी आहे, मोठी दायित्व आहे. आणि खरंच आम्हा सर्व गोमंतकीयांसाठी हा अभिमान आहे, अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या गोव्यात तुम्ही अशी एक संस्था निर्माण केलेली आहे आणि एक आशा दाखवलेली आहे सगळ्या गोमंतकातील ज्येष्ठ व्यक्तींना की त्यांना तीर्थाटन किंवा तीर्थक्षेत्री जाण्याची संधी तुमच्या माध्यमातून आणि या प्रतिष्ठानच्या, ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून घडणार आहे. आता हे सगळं करत असताना त्यांच्या काही अडचणी किंवा एखादा वैशिष्ट्यपूर्ण लक्षात राहिलेला किंवा एखादी वैशिष्ट्यपूर्ण दाद, आठवण? तशी एक यात्रा आहे, अविस्मरणीय यात्रा आहे ती. कारण जायचं ठरलेलं दक्षिण भारतात, पोचलो दुसरीचकडे. कारण ठरवलेलं आम्ही, असे हेच दिवस होते ते, आणि ठरवलेलं आम्ही दक्षिण भारतात जायचं, कन्याकुमारीपर्यंत जायचं ठरवलेलं. इथून डायरेक्ट बस केलेले, सगळ्या वाटेतले देवदर्शनं तिरुपतीपासून सुरू करून या बाजूनं कन्याकुमारीला जाऊन गोकर्णापासून वर यायचं, पूर्ण दक्षिण भारत कव्हर करायचं ठरवलेलं. सगळं झालं, 4 महिने तयारी चालू होती, सगळी तयारी झालेली. आणि उद्या आपली सुरू होणार प्रत्यक्ष यात्रा. म्हापसा येथील बोडगेश्वर स्थानकाकडून ती बस सुटणार होती. आणि आज का कोणास ठाऊक, त्याच्या आधी जवळजवळ 4-5 वर्ष झालेली पूर्ण भारतभर भ्रमण चालू होतं त्यांच्यासोबत. पण त्या दिवशी मी खूप अस्वस्थ होतो, स्वतःला खूप अस्वस्थ, अनकम्फर्टेबल दिसत होतं मला. उद्या यात्रा जाणार आणि पहिल्यांदाच मी असं अस्वस्थ, मलाच प्रश्न पडला की काय होते, मला कळत नव्हतं. मित्रमंडळींना, म्हणजे जे ट्रस्टमध्ये होते त्यांना विचारलं, बाबा काय चाललंय, सगळीकडे सुरळीत आहे ना सगळं? बिंदास्त राहा, काही काळजी करू नको, सगळं सुरुवात आहे, असं त्यांचं उत्तर आलं. पण मी तरीही बेचैन होतो. दुसरा दिवस उजाडला, म्हणजे ज्या दिवशी प्रत्यक्ष यात्रा जाणार त्या दिवशी उजाडला, तरी मी अनकम्फर्टेबल, असं कधीही झालं नव्हतं. म्हणून मीच थोडा वेळ शांत बसलो. मन बेचैन होतं, त्याला चैनमध्ये आणणं, कंट्रोलमध्ये आणणं कठीण होतं. सहज मोबाईल उघडला आणि नकळत का कोणास ठाऊक डोक्यात विचार आला की पुढचा 8 दिवसांचं आपण वातावरण बघूया, जिथं आपण जाणार तिथं क्लायमेट बघूया, असं सहज विचार आला. त्यापूर्वी तो कधीच विचार आला, कारण तो विचार घालणाराही परमेश्वरच असेल. कदाचित काही असेल त्याची पूर्वसूचना, म्हणून मी मोबाईल काढला, गुगल सर्च केलं आणि पुढच्या 8 दिवसांचं त्या दक्षिण भारतातलं वातावरण पाहिलं आणि माझ्या पायाखालची वाळूच निघून गेली. कारण असंच आत्ता कसं एक वादळ आलं काल परवा जसं बंगालमध्ये, तसंच त्यावेळी चक्रीवादळ निर्माण झालेलं अरबी समुद्रामध्ये आणि पुढच्या 4-5 दिवसात ते आपल्या दक्षिण भारताच्या तटावर येणार होतं आणि भयंकर रेड अलर्ट दिलेलं. आणि हे वातावरणाची जी खातं आहे, आपलं वातावरणाची माहिती देणार मेट्रोल, तिथं चेक केलं आणि अमेरिकेची साईट चेक केलं, दोन्हीकडे सांगितलं की गंभीर तुफान येत आहे, त्यामुळे ते पूर्ण दक्षिण भारतात येलो अलर्ट, रेड अलर्ट दिलेला आहे. आणि आता कोणाला सांगणार, काय करणार, कारण सगळं ठरलेलं. आणि लोक तर आपापल्या घरातून म्हापशात यायला तयार झाले, निघालेली वाटेत. तरीही मी माझ्या मित्रमंडळींना, बरोबरच्या ट्रस्टींना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे. तर म्हणाला आता काय करूया, लोक ऑलरेडी आलेले आहेत आणि यात वाटेवर आहेत. म्हटलं हरकत नाही, येऊ दे त्यांना, तोपर्यंत मी येतो. म्हापसात आलो मी आणि त्यांना म्हटलं की असं असं विषय आहे, जाऊ शकत नाही,
खूप निराश झाले सगळेजण. थोड्यांना विश्वासच बसला नाही, पण शेवटी माझ्यावर विश्वास ठेवून ते म्हणाले की हरकत नाही, तुम्ही सांगतात तर आम्ही जड अंतकरणाने जातो परत घरी, असं म्हणून बहुतेक जण घरी गेले. पण 7-8 जण असे उरले, 7-8 जण नव्हे, 11 की 12 जण असे उरले, आम्ही नाही जाणार म्हणाले घरी, आम्हाला तुम्ही इथं न्यायचं नाही, आम्ही सुट्टी काढली, आमच्या मुलांनी आमच्यासाठी सुट्टी काढली, ती घरी आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला कुठेतरी घेऊन चला, दक्षिण भारतात जात नाही हरकत नाही, कुठेतरी घेऊन या. ऐन वेळी मग ठरवलं सगळ्यांशी विचारविनिमय करून की दक्षिण भारताऐवजी आपण गुजरातला जाऊया. आणि अशा प्रकारे शेवटच्या क्षणी, शेवटच्या घंट्याला आपण ठरवलं आणि आम्ही दक्षिण भारताऐवजी पूर्ण गुजरातमध्ये फिरून आलो. आणि गुजरातची ती यात्रा अविस्मरणीय ठरली, कारण काही तिथलं हॉटेलही बुक केलं नव्हतं आणि काही बुक केलं नव्हतं, सगळं ऑन द स्पॉट करत आलो आणि सुखरूप झाली. आणि त्यावेळी त्या 11-12 जणांनी जे शेवटी जे आशीर्वाद दिले, ते त्यांचे जे शब्द आहेत ते जीवनभर लक्षात राहणार. वा, खरंच म्हणजे हे असंही घडू शकतं, इतके बदल घडू शकतात आणि हे त्यांनीही स्वीकारणं फार मोठी गोष्ट असतं. आणि त्यावेळेस मला तर वाटतं की तुम्हाला ती काहीतरी परमेश्वराची एक अंतर्शक्तीने दिलेली सूचना असेल की तिथे जे काही घडणारं वादळ आहे त्याला सामोरं जाणं, त्या ज्येष्ठांना घेऊन, त्यापेक्षा छान तुमची गुजरातची तिथे झाली. मगाशी तुम्ही संदर्भ दिला वाचन संस्कृतीशी किंवा गोमंतकीय एकंदर वाचकांच्या ह्याच्याशी. तर साहित्य क्षेत्रातले जे आता आहेत साहित्यिक आहेत, तर वाचन संस्कृती किंवा वाचन चळवळ वाढावी आणि एकंदरीतच सगळ्या दर्शकांचं वाचकांचं वाचन वाढावं, यासाठी साहित्य क्षेत्रातल्या लोकांकडून कसं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? आपल्या गोवा राज्यात साहित्यिक आहेत, त्यांचं ह्या वाचन चळवळीत अनमोल योगदान आहे, अमूल्य योगदान आहे. कारण ते स्वतः लिहितात, दर्जेदार लिहितात, भरपूर लिहितात, पुस्तकंही भरपूर येतं. म्हणून तर आपल्या गोमंतकीय वाचकांना आपल्या आवडीची, आपल्या लेखकांनी, आपल्या परिचयाच्या ओळखीच्या नावं ऐकलेल्या गोमंतकाने लिहिलेली पुस्तकाला वाचायला मिळतात. कारण इतरांच्या पुस्तकांपेक्षा आपल्या परिचयाच्या माणसाने लिहिलेलं पुस्तक म्हणजे ते चाळतात, वाचतात आणि त्याच्यातनं उत्तम प्रतिसाद मिळतो वाचकांचं. ज्यावेळी आम्ही गोमंतकीय साहित्यिकांच्या पुस्तकांचं प्रदर्शन केलं आपल्या सेंट्रल लायब्ररीमध्ये, इतर प्रदर्शनापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला, कारण आपल्या माणसाने लिहिलं आहे आणि आपल्या परिचयाच्या माणसाने लिहिलं, मग वाचणारेही भरपूर असतात. त्यामुळे गोमंतकीय साहित्यिकांनी जे जे साहित्य लिहिलं आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि वाचनाच्या दृष्टीने लोक ते वाचण्यासाठी वाट पाहतात आणि उदंड प्रतिसाद देतात. या संदर्भात सांगायचं झालं तर जगभरातील साहित्यिकांचा जर आपण विचार केला, किती पुस्तकं येतात असा बऱ्याच वेळांचा प्रश्न असतो की दरवर्षी जगाच्या विश्वपटलावर किंवा विश्वभर किती नवीन पुस्तकं येतात. तर तो सर्वे केला गेलेला आहे युनेस्कोतर्फे आणि अन्य संस्थांतर्फे. तर दरवर्षी साधारण एक नवीन टायटल धरलं तर 20 लाख पुस्तकं नवीन येतात, इंडिव्हिज्युअल टायटलचं, प्रत्येकाचं वेगळं टायटल. 20 लाख जगभर प्रसिद्ध होतात, वेगवेगळ्या भाषामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये. आणि प्रत्येकाच्या ॲव्हरेज 500 जरी कॉपी धरल्या, प्रत्येकाच्या 500पेक्षा जास्तच असतात कित्येकांच्या, पण तरीही ॲव्हरेज 500 धरल्या तरी साधारण मला वाटतं एक 50 कोटी पुस्तकं दरवर्षी बाजारात नवीन येतात. हे विश्वपटलावर जगभर झालं. आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर वेगवेगळ्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा प्रकारे 2 लाख पुस्तकं ॲव्हरेज ऑन ॲन ॲव्हरेज दरवर्षी प्रसिद्ध केली जातात, इंडिव्हिज्युअल विथ इंडिव्हिज्युअल टायटल नवीन पुस्तकं. आणि त्याचेसुद्धा प्रत्येकी 500 जर आपण कॉपी धरले तर साधारण 5 कोटी पुस्तकं नवीन दरवर्षी आपल्या भारत देशाच्या पूर्ण देशभर बाजारामध्ये येतात. आणि जर गोव्याचा जर आपण विचार केला आपल्या, तर साधारण दरवर्षी 500 नवीन पुस्तकं येतात. आपले गोमंतकीय साहित्यिक लिहितात वेगळ्या भाषामध्ये, कोकणी, मराठी असो, इंग्रजी असो, कदाचित पोर्तुगीजमध्ये सुद्धा लिहितात आणि हिंदीमध्ये. सो 500 पुस्तकांचं ऑन ॲव्हरेज समजा 500 कॉपी धरल्या आपण, तर साधारण 2.5 लाख पुस्तकं आपल्या गोव्याच्याच ह्या छोट्याशा राज्यामध्ये दरवर्षी प्रसिद्ध होतात. आपला भूभाग एवढा छोटा आहे, एवढी आपली कमी संख्या आहे आणि त्याचा जर विचार केला तर 2.5 लाख पुस्तकं आपल्या राज्यात आपले साहित्यिक लिहितात. ही खरीच कौतुकास्पद, अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्यामुळेच आपल्या गोमंतकीय साहित्यिकांचा ह्या वाचन चळवळीत खूप मोठा वाटा आहे. निश्चितच खूप चांगली आणि उपयुक्त माहिती तुम्ही सांगितलीत. तुम्ही ज्या आयुष्यातल्या खडतर प्रवासातनं काटेरी मार्गावरून सगळी ही मार्गक्रमण केलं, तर आयुष्यात अशा येणाऱ्या अडचणींना, प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी दर्शकांना आमच्या काय संदेश देऊ इच्छिता? मुळात
प्रत्येक क्षणी प्रत्येक वाटेवर कुठे ना कुठे आडकाठी येणं स्वाभाविक आहे, अडचणी येणं स्वाभाविक आहे. आपण काहीतरी एक ठरवून जातो, आपलं काहीतरी विचार एक असतो आणि प्रत्यक्षात ज्यावेळी येतं त्यावेळी ते वेगळंच असतं. आपण स्वप्न पाहतो की हे असं व्हावं म्हणून, पण ते स्वप्न प्रत्यक्षात येतं त्यावेळी त्याने वेगळाच आकार घेतलेला असतो. त्यामुळे स्वप्नभंग तर हा माणसाच्या 5वीलाच पुजलेला आहे, पण भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. माणसाला केवळ भूतकाळातील आठवणींच्या साखरदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही, कारण त्याला भविष्यातील गोरोड पंखांचं वरदानच लाभलेलं आहे. म्हणूनच एखादं स्वप्न पाहणं, फुलविणं आणि ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं. दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पायाने त्याच स्वप्नांच्या तुकड्यावरून चालून पुढे एखादं दुसरं स्वप्न पाहणं हाच मनुष्य धर्म आहे. माणसाच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच, आणि हे सगळं कळण्यासाठीच तर वाचन करणं गरजेचं आहे. जेवढं वाचाल तेवढं आपल्याला हे कळेल. म्हणूनच मी सांगतो शेवटचा संदेश माझ्यातर्फे की वाचाल तरच वाचाल. वा, शेवटचा संदेश पण लाख मोलाचा तुम्ही संदेश दिलात. आणि आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, तुमच्या एवढ्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधून आज तुम्ही वेळ काढलात आणि आमच्या दर्शकांना इतकी छान माहिती दिलीत. याबद्दल गोवा दूरदर्शनच्या तर्फे आणि आम्हा सर्व दर्शकांच्या वतीनं मी तुमचं आभार व्यक्त करते. धन्यवाद.